हॅलो फ्रेंड्स, काल आपण पोलीस भरतीला पडणारे रेल्वे या टॉपिकवर आपण क्वेश्चन घेतलेत. काल आपण जवळपास थोडेफार क्वेश्चन घेतल्यात, थोडेफार कन्सेप्ट पण आपण घेतल्यात. आज त्याच्यात आपला पुढचा कंटेंट आज आपण घेणार आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलेले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला या चॅनलवरती जे व्हिडिओ पडतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि काय करायचं आहे, आता आपण रेल्वेवरचे जे राहिलेले म्हणजे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आता डायरेक्ट घेणार आहोत. तर तुमचा वेळ न घालवता मी डायरेक्ट टॉपिक चालू करणार आहे. तर पहिला बघा, काल आपण 16 क्वेश्चन घेतल्यात, आज आपण 17व्या क्वेश्चन पासून चालू करूया. तर बघा 17वा क्वेश्चन बघा. 17वा क्वेश्चन काय म्हणते रे, एक रेल्वे 300 मीटर प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे किती रे, 300 मीटर लांबी आहे तिची, बरोबर. 300 मीटर लांबी आहे, इथंपर्यंत कळालं. तर ते एका प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात ओलांडते. म्हणजे किती रे, 30 सेकंदात ओलांडते प्लॅटफॉर्मला, बरोबर. आणि काय म्हटलंय, एका माणसाला 15 सेकंदात ओलांडते. माणूस आला किती रे, 15 सेकंद. 15 सेकंद कोणाला रे, माणूस आला तर. मग ते आपल्याला काढायला काय सांगितलं रे, आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे. म्हणजे हे काय आहे आपलं, हा प्लॅटफॉर्म आहे, बरोबर. आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे. मग रेल्वेची लांबी काढायला आपण काय करतो रे, आता बघा आपल्याला स्पीड पण दिलेलं नाही. मग काय करणार आहे आपण, स्पीड बरोबर काय असते रे, पहिली कंडिशन घ्या. स्पीड बरोबर काय असते रे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता बघा पहिला प्लॅटफॉर्मला ओलांडायचं म्हणजे काय होणार आहे, रेल्वेची लांबी x धरूया आपण, x प्लस 300 छेद 30, बरोबर. डिवाइड बाय टाइम येणार, हा आला वेग, बरोबर. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय येणार रे, v बरोबर. माणूस आहे, माणूसच्या लांबी काय असते रे, रेल्वेची लांबी असते. म्हणजे काय येणार इथं, x छेद किती सेकंदात ओलांडतो रे, 15. म्हणजे 15 लिहून घ्या. आता बघा दोन्ही कंडिशन मध्ये ट्रेनचं स्पीड तर समानच राहणार नाही. म्हणजे काय रे, ट्रेनचं स्पीड समान राहिलं म्हणजे समजा आपण याला इक्वेशन 1 दिलं आणि याला समीकरण नंबर 2 दिलं, असं दिलं समजा. मग ट्रेनचं स्पीड तर फिक्सच असणार आहे, म्हणजे हे इक्वल टू हे असणार आहे, बरोबर. मग काय करणार आहे आपण, हे इक्वेशन फक्त लिहून घ्यायचं, x अधिक 300 छेद 30 बरोबर x छेद 15, बरोबर का रे. कारण वेग आपला रेल्वेचा वेग समान आहे, बरोबर. मग त्यामुळे आता आपण हे समीकरण दोन्ही इक्वल झालं. मग आता हे फक्त सोडवायचं आहे. बघा 15 के 15, 15 दुनी 30, बरोबर. मग आता पुढचं समीकरण काय येणार आहे, आता हे दोन इकडे भागाकार मध्ये, इकडे गेला गुणाकार मध्ये येणार. इकडे काय एक राहिला, एक म्हणजे आहे तसं राहणार आहे. म्हणजे काय येणार आहे, x अधिक 300 बरोबर, x अधिक 300 बरोबर काय येणार आहे, 2x येणार, बरोबर. मग बघा हे आता प्लस x मध्ये आहे आणि इथं 2x आहे. म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा होणार. म्हणजे x बरोबर किती आला रे, 300 मीटर, बरोबर. x म्हणजे आला 300 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. हा झाला 17वा क्वेश्चन. तर आता पुढचा क्वेश्चन नंबर 18वा सोडवायचा तुम्हाला आता. तर बघा स्क्रीनवर दिसत असेल क्वेश्चन नंबर 18वा तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 18वा क्वेश्चन काय म्हणते रे, बघा एक गाडी एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. समजा इथं खांब आला, खांबला किती ओलांडते रे, ते 10 सेकंदात ओलांडते, बरोबर. पुढे काय दिले रे, 10 सेकंद. आणि 150 मीटर पुलाला 25 सेकंदात ओलांडते. म्हणजे पूल आलं किती आहे रे, पूल 150 मीटर आहे. पूल 150 मीटर आहे, किती ओलांडायला आलं रे, 25 सेकंद मध्ये, बरोबर. तर आपल्याला काढायचं काय, गाडीचा ताशी वेग किती काढायचा आहे. गाडीचा वेग म्हणजे आपल्याला आता v काढायचा आहे. v बरोबर काय आहे ते हे आपल्याला काढायचं आहे. मग पहिला v काढायसाठी आपल्याला पहिला बघा लांबी काढून घ्यावी लागेल याची, कारण लांबी पण आपल्याला माहित नाही. तर आपण काय करणार बघा v बरोबर काय, मगाशीच काय करतात, डिस्टन्स आपण पहिला खांबाला ओलांडणार आहे. म्हणजे काय येणार आहे, x लांबी आहे समजा रेल्वेची आणि खाली 10 टाइम आला. तर दुसऱ्या समीकरण मध्ये काय येणार आहे, लांबी काय येणार, x अधिक 150 येणार, बरोबर. x अधिक 150 येणार, छेद काय येणार आहे, सेकंद येणार 25, बरोबर. छेद काय येणार आहे, 25 येणार, बरोबर. मग आता हे समीकरण दोन्ही इक्वल असणार, कारण v माझा दोन्हीकडे समानच असणार आहे, कारण रेल्वेची वेग काय फिक्सच असणार आहे. म्हणून हे दोन्ही समान करून घ्या. म्हणजे काय रे, x छेद 10 बरोबर x अधिक 150 छेद 25, बरोबर. इथं आलं, मग भागाकार करून घ्या. 5 दुनी 10, 5 5 25, बरोबर. मग आता हे करून घ्या, इकडे गुणाकार येणार 5x बरोबर काय, 2 याला गुणा 2x अधिक 150 गुणिले 2 300, बरोबर. 5x मधनं 2x गेले, राहिले किती रे, 3x बरोबर किती आला रे, 300. म्हणजे x बरोबर किती आला रे,
100 आलं. बरोबर. एक्सची लांबी किती आली रे आपली? 100 मीटर मध्ये आली. बरोबर, कारण टाइम सेकंदामध्ये घेतला होता आपण इथं. एक्स 100 मीटर. परंतु आपल्याला हे सांगितलं का रे अंतर, आपलं टोटल लांबी सांगितलं का नाही, तर आपल्याला वेग सांगितलं. वेग काढण्यासाठी काय, या दोन्ही मध्ये कशात पण ते इक्वेशन पुट करायचे. ह्यात किंवा आहे दोन्ही मध्ये उत्तर तेच येणार. तर आपण सोप्यामध्ये टाकून घेऊया. म्हणजे v काय येणार रे माझा? एक्स जागी 100 टाका. 100/10 म्हणजे किती आलं रे माझं? 10 मीटर पर सेकंद. मग ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये किलोमीटर प्रति तास म्हणजे ताशी वेग काढायचा आपल्याला. मग याला ताशी करायला काय करणार आहे आपण? याला 18/5 ने गुणणार. मग 5 एके 5, 5 दुनी 10, 18 दुनी 36. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 36 किलोमीटर प्रति आवर. उत्तर काय येणार आहे? 36 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे काय रे? पर्याय क्रमांक काय येणार आहे याचा? बी बरोबर उत्तर येणार. बरोबर. तर बघा, हे झालं क्वेश्चन 18वा. तर बघा, क्वेश्चन 19वा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तो तुम्ही सोडवून घ्या. क्वेश्चन क्रमांक 19 तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल बघा, तर तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवायचा प्रयत्न करा. तर बघा, 19वा प्रश्न काय आहे? दोन रेल्वेच्या वेगांचे गुणोत्तर दिले. आता बघा, त्यांनी काय म्हटले? वेगाचे गुणोत्तर दिले आपल्याला. वेगाचे गुणोत्तर काय दिले रे? 2/5 दिले. बरोबर. वेगाचे गुणोत्तर 2/5 दिले. पहिली गाडी खांबाला 5 सेकंदात ओलांडते. म्हणजे ही गाडी खांबाला 5 सेकंद मध्ये ओलांडते. बरोबर. तर दुसरी गाडी किती वेळात ओलांडेल? तर ही किती वेळात ओलांडणार हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढणार आहे? या क्वेश्चन मध्ये काही दिलेलं नाही बघा. तुम्ही सरळ पहिलं फक्त वेगाचं आपल्याला गुणोत्तर दिले, किती वेग आहे ते सुद्धा दिलं नाही. मग कसं काढणार आहे आपण या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, आता आपल्याला वेगाचं गुणोत्तर दिले. काय दिलं रे? 2/5 दिले. बरोबर. हा काय कशाचं गुणोत्तर आहे रे? वेगाचं गुणोत्तर आहे. आणि आता आपल्याला काय दिले रे? वेळ दिले त्यांनी. वेळ काय दिले? की हा 5 सेकंदात क्लिअर करतो असं दिले. बरोबर. मग बघा, आता यांचं ज्यावेळी वेगाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं असते, तर त्याच्या विरुद्धच आपल्याला वेळेचं गुणोत्तर असते. म्हणजे की त्याला रे 5/2 आलं. बरोबर. 5/2 आलं. बरोबर. परंतु त्यांनी काय म्हटलंय? पहिल्या याला 5 सेकंदात तो क्लिअर करतोय. बरोबर. पहिल्या याला कितीत करतोय रे? 5 सेकंदात क्लिअर करतोय. म्हणजे काय? 5 ची व्हॅल्यूच माझी 5 सेकंद आहे. बरोबर. 5 ची व्हॅल्यूच 5 सेकंद आहे. म्हणजे 1 म्हणजे काय रे? 1 म्हणजे 1 सेकंद येणार, कारण 5 ला 5 सेकंद आहे. म्हणजे 1 म्हणजे 1 सेकंद येणार. मग 2 म्हणजे किती येणार रे? 2 सेकंद. झालं. हे त्याचं उत्तर आहे. तर काय येणार रे? पर्याय क्रमांक काय येणार आहे? बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. काय केलं रे आपण? रेशो घेतला. वेगाचा रेशो दिला होता, त्याला उलट करून काय घेतलं आपण? वेळाचं गुणोत्तर केलं. वेळाचं गुणोत्तर त्यांनी पहिल्याला 5 सेकंदात पार करते म्हटलं म्हणून 5 सेकंद आले. आणि पुढचं किती रे? हे 2 रेशो होता म्हणून एकाचा व्हॅल्यू 1 आली, म्हणून 2 ची व्हॅल्यू काय येणार आहे? 2 येणार. म्हणून उत्तर 2 सेकंद आलं. पर्याय क्रमांक बी. तर बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. क्वेश्चन क्रमांक 20. क्वेश्चन क्रमांक 20 बघायचा आहे. तर हे सर्व प्रश्न जे आहेत हे सर्व पोलीस भरतीला प्रश्न पडतात. कारण कसं आहे, आता सध्या 10 ते 12 दिवसात पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. मग त्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. तर तुम्ही पेपरला जायच्या अगोदर हा व्हिडिओ बघून गेला तर तुम्हाला या टॉपिकवरचा प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे सर्वांनी हा टॉपिक बघून जावा, जेणेकरून तुमचा मार्क कुठेही जाणार नाही. कारण परीक्षेला मेरिटमध्ये एक मार्क सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं बघून जावा सर्वांनी. तर बघा, प्रश्न क्रमांक 20 काय म्हटले बघा रे? 2 गाड्यांची लांबीचे गुणोत्तर दिले त्यांनी. काय दिले रे? 2 गाड्यांच्या लांबीचे गुणोत्तर दिले. इथं बघा, हा प्रश्न वेगळा आहे. लांबीचे गुणोत्तर दिले 2 गाड्यांचे. किती दिले रे? 4/3 दिले. बरोबर. लांबीचे गुणोत्तर दिले 4/3. नंतर काय दिले त्यांनी? वेगाचे गुणोत्तर दिले. हे बघा, काय दिले रे? वेगाचे गुणोत्तर दिले. वेगाचे गुणोत्तर किती दिले रे? 6/5 दिले. बरोबर. 6/5 दिले. तर खांबाला ओलांडण्याच्या वेळेचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. तर बघा, काय करायचं रे? वेळेचे गुणोत्तर काढायचं आपल्याला. काय म्हटलं रे? वेळेचे गुणोत्तर काढायचं आहे. तर बघा, आता मी मगाशी तुम्हाला म्हटले की बाबा वेगाच्या विरुद्धच वेळेचे गुणोत्तर असते, असं तर मी मगाशी म्हटलंय. परंतु काय असते त्या कंडिशनला? काय असते की दोन्ही ट्रेनची लांबी ही समान असते, त्यावेळी ते लागू होते. बरोबर. लांबी समान असते, परंतु इथं लांबी समान आहे का रे? इथं 4:3 दिलाय. बरोबर. म्हणजे लांबी समान नाही आहे आपली.
मग आपल्याला काय करायचं रे इथं इथं काय करणार आपण समजा लांबीच्या इथं याला एक्स कोएफिशियंट म्हणूया, याला एक्स कोएफिशियंट म्हणजे लांबीच्या एक्स कोएफिशियंट म्हणूया आणि वेगाला 5 वाय कोएफिशियंट म्हणूया म्हणजे किती 6y 5y असं येणार. बरोबर. आता आपल्याला वेळेचं गुणोत्तर काढायचं. वेळेचं गुणोत्तर काढायला काय करणार वेळ म्हणजे काय असते रे अंतरछेद वेग असते. हे सर्वांनाच माहिती आहे काय असते रे अंतरछेद वेग असते. मग अंतर म्हणजेच काय रे अंतर म्हणजे लांबी असते. लांबी काय येणार रे 4x बरोबर आणि वेग किती आहे रे जा 6y आला. बरोबर बरोबर आहे का रे. ह्याच आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर काढण्यासाठी काय करणार रे लांबी किती आहे रे माझी 3x छेद हे किती येणार रे 5y येणार. बरोबर. तर बघा पुढे काय येणार रे भाग घालवा 2 दुनी 4 2 त्रिक 6 बरोबर. आता काय येणार रे बघा 5 दुनी 10 आणि इकडे काय येणार रे 3 त्रिक 9 म्हणजे रेशो काय येणार रे माझा 10:9 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे माझं बरोबर उत्तर आहे. काय येणार रे पर्याय क्रमांक सी. म्हणजे यात बघा आता एक्स वाय कुठे गेलं तुम्ही म्हणशाल आता डायरेक्ट बघा हा एक्स ला हा एक्स कट होतो डायरेक्टच हा वाय ला हा वाय डायरेक्ट कट होतो डायरेक्टच कट होते त्यामुळे एक्स वायचा काय रोलच राहिला नाही फक्त रेषेवर आपण करायचं. तर काय केलं रे आपण लांबीचे वेग केले. हा जरा प्रश्न जरा टफ आहे. टफ म्हणजे कसं म्हणता येईल की या प्रश्नामध्ये कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कसं सोडवायचं त्याशिवाय हे प्रश्न तुम्ही सोडवू शकणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन नंबर 21 बघा. क्वेश्चन नंबर 21 काय म्हणते बघा. आता बघा हे वेगळं टाकचं म्हणताय सकाळी 7 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने निघालेल्या गाडीला सकाळी कितीला निघाला रे 7 AM ला ताशी कितीच्या स्पीडने निघाला रे किलोमीटर प्रति आवर निघालाय. बरोबर ताशी 60 किलोमीटर प्रति आवर निघालाय. त्या दिशेने सकाळी 9 वाजता एक गाडी निघाल्या म्हणजे किती आता हे पण असाच चाललाय आणि 9 वाजता पण एक गाडी निघाल्या आल्या ताशी 9 वाजता निघाला आल्या तर कितीला निघाल्या रे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला आल्या. किती निघाल्या आल्या 80 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला आल्या. तर काय म्हटलं त्याच दिशेने म्हटलं म्हणजे ह्याची पण दिशा हीच आहे. बरोबर ह्याची पण दिशा हीच आहे. तर पुढे काय दिलं रे तर वेगाने निघालेली गाडी किती वाजता भेटेल म्हणजे ही गाडी ह्या गाडीला किती वाजता भेटेल असं विचारलं तिने. तर कसं काढणार आहे आपण तर बघा यात अंतर वगैरे काय दिले का रे नाही दिलेलं. मग सर्वप्रथम काय करून घ्यायचं या गणितामध्ये आता हे बघा कितीला आहे 7 वाजता आहे. बरोबर कितीला रे 7 वाजता. हे कितीला रे 9 वाजता आहे. बरोबर. आता बघा 9 वाजताच्याला तुम्ही 7 वाजता आणू शकता का रे नाही आणू शकत. कारण 7 वाजताच्याला तुम्ही 9 वाजता आणू शकता का नाही तर आणू शकतोय कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. म्हणजे 7 ला निघाला हे 9 वाजेपर्यंत किती जाईल रे 2 तासाला एका तासाला 60 जातोय 2 तासाला किती जाणार रे 2 तासाला किती जाणार रे 2 गुणिले 60 म्हणजे किती जाणार रे 120 किलोमीटर. बरोबर 120 किलोमीटर जाणार. इथं पण कळालंय. तर कसं करायचं समजा तुम्हाला हे कळण झाले तर तुम्हाला एक रेष काढून मी तुम्हाला दाखवतो बघा. आता इथं बघा इथं बरोबर इथं समजा 7 वाजले बरोबर 7 वाजले ह्यो 7 वाजता निघालाय आणि दुसरा 9 वाजता निघाला आहे. बरोबर कारण दोघं पण सेम पॉईंटलाच आहे तिथूनच निघाला आल्यात. मग ह्यो 9 वाजता किती असणार रे 9 वाजताला हा इथं गेला म्हणजे किती गेला रे 2 गुणिले 60 120 किलोमीटर. हा 120 किलोमीटर निघालाय कारण 9 वाजताची गाडी अजून इथंच आहे माझी अजून निघायचा आहे तो. बरोबर 9 वाजताची गाडी अजून इथं निघायची आहे कारण 120 किलोमीटर आधीच पुढे गेलाय म्हणून हे 2 गुणिले 60 120 आलं. बरोबर. मग आता बघा दुसरी गाडी पहिल्या गाडीपेक्षा किती किलोमीटर ताशी जास्त जाते रे हे 80 आहे आणि हा 60 आहे म्हणजे तो एका तासाला ह्याच्यापेक्षा 20 किलोमीटर जास्त जातो. किती जाते रे 20 किलोमीटर जास्त जाते. बरोबर 20 किलोमीटर जास्त जाते तर त्याला टोटल 120 अंतर पार करायचं कारण 120 आधीच पुढे गेलाय 120 मीटर अंतर पार करायचं तर किती वेळ लागणार आहे त्याला बघा 120 छेद यांच्यातला गॅप किती आहे रे 20 म्हणजे किती वेळ लागणार त्याला 6 तास लागणार. 6 तास लागणार त्याला पार करायला. 6 तास म्हणजे किती रे आता 9 वाजल्यात 9 नंतर 6 तास किती रे 9 आणि 3 12 12 आणि 3 म्हणजे कितीला रे 3 PM ला 3 PM ला ते भेटणार म्हणजे किती ऑप्शन काय रे ऑप्शन बी बरोबर उत्तर. इथं विचार करायचा 3 PM दिले AM दिले असतं तर ते उत्तर चुकते PM येणार उत्तर कारण हा AM मध्ये निघलाय आणि त्यानंतर 6 तास मिळाले की 3 PM येते म्हणून पर्याय क्रमांक काय येणार रे बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा झाला क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22 बघा.
तुमचा वेळ न घालवता मी फटाफट सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा क्वेश्चन क्रमांक 22 काय म्हणते रे बघा. 450 किलोमीटर अंतरावरून सकाळी 8 वाजता किती रे 450 किलोमीटर अंतरावरून सकाळी 8 वाजता 60 किलोमीटर वेगाने व विरुद्ध दिशेने सकाळी 9 वाजता 90 किलोमीटर वेगाने 2 गाड्या निघाल्यास किती वाजता भेटेल असं म्हटले. बरोबर. आता बघा कसं सोडवायचं रे. तर बघा असं ठिकाण आहे समजा. बरोबर. असं अंतर आपल्याला पार करायचं आहे. बरोबर. हे अंतर किती दिले आपल्याला 450 किलोमीटर दिले. 450 किलोमीटर दिले. बरोबर. 450 किलोमीटर निघाले दिले. तर पहिली गाडी कितीने चालली रे सकाळी 8 वाजता निघाल्या. पहिली गाडी कितीला निघाल्या रे सकाळी 8 वाजता निघाल्या. ही कितीला निघाल्या रे 8 AM ला निघाल्या. बरोबर. 8 AM ला निघाल्या 8 आणि ही कितीला निघाल्या रे दुसरी गाडी 9 AM ला निघाल्या. इथपर्यंत कळाले सर्वांना. 8 आणि 9 ला निघाल्या. 8 ला निघालेली गाडी कितीला चालल्या रे 60 किलोमीटर प्रति आवर निघाल्या. बरोबर. 60 किलोमीटर प्रति आवर निघाल्या. आणि ही किती 9 ला निघालेली गाडी किती निघाल्या रे 90 किलोमीटर प्रति आवर निघाल्या. बरोबर. 90 किलोमीटर. तर किती वाजता भेटतील असं म्हटले. तर सर्वप्रथम असं गणित आलं की सर्वप्रथम आपण टाइम जुळवून घ्यायचा. म्हणजे आता हे 8 आहे आणि हा 9 आहे. 8च्याला 9 ला आणू शकतो का 9च्याला 8 ला आणू शकतो आपण हे तुम्हाला कळायला पाहिजे. यामध्ये 8 वाल्याला आपण 9 ला आणायचं. काय करायचं रे 8 वाल्याला आपण 9 ला आणायचं. तर काय करायचं आता 8च्या वाल्याला 9 ला आणलं तर हा किती किलोमीटर पुढे जाईल रे 60 किलोमीटर पुढे जाईल. बरोबर. आता 60 किलोमीटर पुढे जाईल. आता दोघं पण 9 वाजता आलेत. बरोबर. हा पण 9 AM ला झाला आणि हा पण 9 AM झाला. आता बरोबर झालं. बरोबर. आता बघा टोटल अंतर माझं किती होतं रे 450 होतं. परत हे 60 अगोदरच करेक्ट झालं. म्हणजे राहिले किती रे 450 म्हणून 60 गेले राहिले किती रे 390. बरोबर. राहिले किती रे 390. आता बघा दोघं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हा इकडे यायला लागलाय आणि हा इकडे चाललाय. दोघं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येते. विरुद्ध दिशेने काय होते रे कालच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले काय होते रे तर जे वेग आहे त्यांची बेरीज होणार. म्हणजे किती येणार रे 90 अधिक 60 किती येणार रे 150. बरोबर. 90 अधिक 60 म्हणजे किती येणार रे 150 येणार. हा शून्याला शून्य गेला. बरोबर. मग काय होणार रे आता बघायला भाग घालवा. म्हणजे काय येणार रे बघा 15 की 15 15 दुनी 30 2 तास तरी होणारच आहे माझं. आणि वर राहिले किती रे 30 आणि राहिले किती 9 म्हणजे 9/15 येणार उत्तर. बरोबर. 9/15 असं आलं. हे तर सर्वांना कळलं. महिना भाग घालून घ्या 2 3 2/5. बरोबर. असं आलं. ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो भाग घालून. मग आता काय आता 2 तास तरी पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे काय येणार आहे तासात आपण काढायला लावले तर ह्याला मिनिटात करायचं आपल्याला. मिनिटात करण्यासाठी काय करणार आहे आपण 3/5 गुणिले 60 करणार. बरोबर. मग इथं काय येणार आहे 5 एके 5 आणि हा 12 आला म्हणजे किती आला रे 12 त्रिक 36 म्हणजे उत्तर किती आलं रे 2 तास 36 मिनिटे. म्हणजे 9 नंतर 2 तास 36 मिनिटं म्हणजे किती रे 11 तास 11 वाजून 36 मिनिटाला ती एकमेकाला भेटणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय तरी यात पर्याय क्रमांक सी हे येते. म्हणजे काय करायचं रे सर्वप्रथम आपल्याला आहे ना दोघांचं टायमिंग जुळवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम काय केलं आपण टायमिंग जुळवून गेलं. नंतर काय केलं रे टायमिंग जुळवल्यानंतर यांच्यातलं अंतर जे अंतर यानं ऑलरेडी कापलं आहे ते यातनं कमी केलं. नंतर ही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत होती. बरोबर. एकमेकाच्या विरुद्ध दिशेने होती म्हणून त्याची बेरीज झाली हे केलं. त्यानंतर हे पण झालं. उत्तर पण आपलं डायरेक्ट आलेलं नाही आहे. हे पण बघा तुम्ही उत्तर पण डायरेक्ट आलेलं नाही. मग ते डायरेक्ट करण्यासाठी बघा पूर्णांक आणि अपूर्णांकात आले पूर्णांक युक्त अपूर्णांकात आले. मग अपूर्णांकाला परत तुम्हाला मिनिटांमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग उत्तर येणार आहे तुमचं. म्हणजे 3 स्टेप करायला लागणार आहे. त्यात 3 स्टेप तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं करायचं कसं आहे. तर बघा हा प्रश्न जरा म्हणजे प्रश्न सोपा आहे हा परंतु काय यात कॅल्क्युलेशन 2 ते 3 करून ठेवलेत. म्हणजे प्रश्न फक्त अवघड करायचा प्रयत्न केलाय यांनी. प्रश्न अवघड नाहीये फक्त स्टेप्स वाढवले त्यांनी. तर या तुम्हाला सर्व स्टेप यामध्ये माहित पाहिजे. तर बघा आता झाले क्वेश्चन 22. क्वेश्चन क्रमांक 23 सोडवायचा आता तुम्हाला. क्वेश्चन क्रमांक 23 सोडवायचा तुम्हाला आता. किती रे 23. क्वेश्चन क्रमांक 23 काय म्हणते बघा रे 150 मीटर लांबीची रेल्वे ताशी 41 किलोमीटर वेगाने जात असून म्हणजे किती लांबी किती दिल्या मला 150 मीटर दिल्या. बरोबर. ताशी किती चालले रे ती 41 किलोमीटर प्रति आवर.
641 किलोमीटर प्रति आवर जात असून त्याच दिशेने 5 किलोमीटर वेगाने चालले, म्हणजे हा समजा इकडे चाललाय तर त्याच दिशेने अजून एक माणूस चाललाय कोणतरी 5 किलोमीटर प्रति तास वेगाने, 5 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या माणसाला किती वेळात ओलांडेल असं म्हटलंय. बरोबर. दोघांचं काय रे, एकच डायरेक्शन आहे. मग मगाशीच तुम्हाला कालच मी सांगितलं याच्यावर काय करायचं रे, एकच डायरेक्शन असलं काय होते रे, स्पीडचं काय होते, वजाबाकी होते. तेच करून घ्यायचं आता आपल्या इथलं. बघा काय ना रे, हे 150 आहे तसं येणार, डिस्टंट आकाशात आहे, मीटर मध्ये आहे, छेद यांची वजाबाकी करा. 41 मधनं 5 गेले, राहिले किती रे, 36 राहिले. बरोबर. 36 कशात आलं रे, किलोमीटर प्रति तासात आले. याला आपण मीटर पर सेकंद मध्ये करूया, म्हणजे काय येणार, याला गुणिले 518 येणार. बरोबर. याला गुणिले 518 येणार. मग 18 1 18, 18 2 36 येणार. 2 5 किती रे, 10 आले. हे शून्य गेला, म्हणजे राहिले उत्तर किती आलं रे, 15 सेकंद. 15 सेकंद या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा सोपा प्रश्न आहे. तर असेच प्रश्न तुमच्या आता येणाऱ्या पोलीस भरतीला पडत आहेत, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही एकदा बघून गेला की तुमचा प्रश्न चुकणार नाही. तर बघा आता आले 23 प्रश्न. क्वेश्चन नंबर 24 सोडवायचा आहे तुम्हाला. तर क्वेश्चन नंबर 24 आता तुम्हाला सोडवायचा आहे. जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तर बघा 24 हा प्रश्न काय आहे रे, 180 मीटर लांबीची रेल्वे किती दिली रे, 180 मीटर लांबीची रेल्वे दिली. बरोबर. ताशी 78 किलोमीटर वेगाने विरुद्ध दिशेने ताशी लांबीची रेल्वे ताशी 78 किलोमीटर वेगाने चालल्या. किती रे, ताशी 78 किलोमीटर प्रति तास वेगाने चालल्या. तर विरुद्ध दिशेने ताशी 6 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या माणसाला किती वेळेत ओलांडेल. विरुद्ध दिशेने म्हणजे हे इकडे चाललाय तर इकडे येणारा एक माणूस आहे, ह्याचं स्पीड किती आहे रे, ताशी 6 किलोमीटर आहे, 6 किलोमीटर प्रति आवर वेग आहे. तर कितीने ओलांडेल असं दिले. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर काय येणार बघा, टोटल काय येणार रे, ज्यावेळी विरुद्ध दिशेने असते तेव्हा काय येणार, स्पीडची बेरीज होते. झालं. तर तेच करून घ्यायचं, 180 छेद 78 अधिक 6 किती येणार आहे, 84. 84 कशात आलं रे, किलोमीटर प्रति तास. ह्याला काय करा रे, मीटर पर सेकंद मध्ये करा. आता 518 छेदात छेद काय होतो रे, अंशात जातोय. डायरेक्ट तुम्ही अंशात लिहून घेतला तरी चालते, डायरेक्ट उत्तर येते. तर आता सोडवायचं आपल्याला. आता आपल्याला भागाकार करायचा याचा. तर भागाकार आपण बघा, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 सक्क 30. बरोबर. इथंपर्यंत सवाल आलं. आता बघा पुढचा भाग आहे, 4 भाग घालूया. 4 2 8, 4 1 4, 4 9 36. बरोबर. हे झालं. तर पुढचा भाग घालवा, 3 7 21, 3 त्रिक 9. बरोबर. मग आता राहिलं काय रे वरती, 3 गुणिले 18 छेद 7. बरोबर. मग 18 त्रिक किती रे, 54 छेद 7. म्हणजे उत्तर काय येणार रे माझं, 7 7 49, राहिले 5, 5 ला परत 0 म्हणून 7 7 49, म्हणजे 7.7 च्या आसपास आपलं उत्तर येणार. म्हणजे काय रे, ऑप्शन दिलाय काय तर दिलाय, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यात काय केलंय, क्वेश्चन एकदम सोपा दिलाय, फक्त यांनी कॅल्क्युलेशन वाढवली, बाकीच काहीच नाही. क्वेश्चन बेसिक आहे आपला, क्वेश्चन सोपा आहे, फक्त कॅल्क्युलेशन करून. तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये चुका करायची नाही, जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही. तर बघा हा झाले 24 क्वेश्चन्स. आता बघा क्वेश्चन नंबर 25 तुम्हाला सोडवायचा आहे. 25वा प्रश्न काय म्हणतो रे बघा, रेल्वे थांब्याशिवाय 54 किलोमीटर ताशी 54 किलोमीटर चालते. कशा रे, बिना थांबता, न थांबता. आणि थांबली तर कितीने चालले रे, 45 किलोमीटर वेगाने चालले. बरोबर. तर दर तासाला किती वेळ थांबते ती, म्हणजे दर तासाला किती वेळ थांबते. तर असल्यावर काय करायचं, डायरेक्ट आपण सोडू शकतो. एकच करायचं बघा, पहिला जे स्पीड आहे आणि दुसरं जे स्पीड आहे यांच्यातला गॅप किती आहे रे, 9. बरोबर. पहिले जे स्पीड आहे ते शेवट स्पीड आहे त्यांच्यातला गॅप घ्यायचा 9. बरोबर. त्यानंतर ओरिजिनल स्पीड किती होतं रे त्याचा, 54 गुणिले काय करा रे, 60 करा. झालं. एक स्टेप करायचं आहे, काय करायचं रे, पहिला यांच्यातला गॅप घ्यायचा, त्यानंतर ओरिजिनल स्पीड किती होतं गुणिले 60 करायचं. दर तासाला किती थांबते, मग सोडवा. 9 1 9, 9 6 56, 6 1 6 आणि 10. उत्तर काय येणार रे, 10 मिनिटे. झालं. एवढंच करायचं तुम्हाला, यात 10 मिनिटे उत्तर येणार. तर काय येणार याचं उत्तर, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा याच पद्धतीने बघा क्वेश्चन नंबर 26 तुम्ही सोडवायचा आहे. तर बघा काय येणार आहे 26. क्वेश्चन नंबर 26 काय म्हणते रे, तर बघा
ब चा वेग थांब्याशिवाय 60 आहे न थांबता, आणि थांबल्यानंतर किती दिले? 48 दिले. बरोबर. तर दर तासाला किती मिनिटे थांबते? तर सेमच करा. काय करायचं रे? आता काय करायचं बघ, ओरिजिनल वेग किती आहे रे? 60 आहे. नवीन वेग काय रे? 48. गॅप किती आहे रे? वरती गॅपल्या 12 छेद ओरिजिनल स्पीड किती होतं रे त्याचं? 9. न थांबता स्पीड किती होतं? 9. 60 गुणिले काय करा? 60 करा. 60 ला 60 गेला, राहिले किती रे? 12 मिनिटे. झालं. एवढंच करायचं आहे तुम्हाला यामध्ये. 12 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार रे? बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. हे झालं 26 क्वेश्चन. म्हणजे एकाच टाईपचे आपण यामध्ये 2 क्वेश्चन घेतलेत, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. आता बघा क्वेश्चन 25 26 झाले. आता क्वेश्चन नंबर 26 तुम्हाला सोडवायचा आहे. 26 झाले. आता 27 तुम्हाला सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 27 काय म्हटलं बघा. एक रेल्वे 162 मीटर प्लॅटफॉर्मला 18 सेकंदात, बघा 162 मीटर प्लॅटफॉर्म आहे, 162 मीटर प्लॅटफॉर्मला 18 सेकंदात पार करतो तो. बरोबर. व 120 मीटर प्लॅटफॉर्मला 15 सेकंदात ओलांडते. बरोबर. किती रे दुसरा? 120 मीटर प्लॅटफॉर्मला 15 सेकंदात ओलांडते. बरोबर. तर कसं करणार आहे? 120 तर वेग किती असं म्हटलं. त्यांनी काय म्हटलं रे? वेग काढायचा आपल्याला. वेग काढा असं म्हटले. मग कसं काढणार आहे तुम्ही? वेग काढला काय करणार? सर्वप्रथम काय करणार आहे? आपल्याला जी लांबीच माहित नाही ट्रेनची आपल्याला लांबीच माहित नाही. मग सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागणार? लांबी काढून घ्यायला लागणार. लांबी काढायची म्हणजे काय करायची रे? लांबी काढायला काय करणार आपण बघा. 162 आहे, 162 आणि यात काय येणार आहे? स्वतःची ट्रेनची लांबी पण ऍड होणार. छेद काय येणार रे? 18 सेकंद. बरोबर. वेळ येणार. बरोबर. कारण वेग समान असणार म्हणून काय येणार आहे? 120 अधिक x छेद 15 येणार. बरोबर. किती येणार आहे? 15 येणार. तर काय येणार आहे टोटल बघा. 15 आलं तर काय येणार? इकडे बघा. आता करा. 3 5 15, 3 संग 18 आलं. बरोबर. आता याला 5 ने गुणा. 5 दुनी 10. हातचा आला 1. 30 आणि 1 31. 3 5 आणि 3 8. 810 अधिक 5x बरोबर काय येणार आहे? याला 6 ने गुणा. 12 संग 72. 720 अधिक 6x आलं. आता बरोबर. इथपर्यंत सर्वांचा आलेला आहे. तर पुढे काय येणार आहे बघा. 5x आणि 6x. 6x म्हणून 5x गेले. राहिले किती रे? फक्त x राहिलं. बरोबर. 6x मधून 5x गेले. राहिले किती रे? x फक्त राहिला. आणि तर बघा 810 मधून 720 गेले. राहिले किती रे? 90. म्हणजे x बरोबर किती आलं रे माझं? 90. बरोबर. x म्हणजे 90 आलं. तर बघा x 90 आलं तर आपल्याला काढायचं काय रे टोटल? आता दोन्हीपैकी एका क्वेश्चन मध्ये पुट करा, जेणेकरून तुम्हाला वेग मिळून जाईल. वेग मिळवण्यासाठी काय करणार आहे? मी ह्यामध्ये पुट करतो कारण हे सोपं वाटायला लागले मला. मग काय करणार मी? 120 अधिक 90 छेद 15. मग काय येणार रे? 210 छेद 15. किती आलं रे? 15 एके 15 राहिले 6. 15 चौक 60. बरोबर. 54 मीटर पर सेकंद आलं. परंतु उत्तर 54 मीटर पर सेकंद आपलं 14 मीटर पर सेकंद मध्ये दिले का रे त्यांनी? तर उत्तर काय दिले रे? 14 मीटर पर सेकंद मध्ये नाहीच आहे. आपल्याला किलोमीटर प्रति तासात काढायचं आहे. तर काय करणार आहे आपण याला? 18 छेद 5 करणार. बरोबर. 18 छेद 5 केलं. मग 14 गुणिले 18 करा. 18 गुणिले 14 किती रे? 18 एके 18. 18 ते 54. 18 चौक 72. इथं आलं 7. 18 आणि 7 किती रे? 25 छेद 5. बरोबर. 25 छेद 5 आले तर उत्तर काय येणार आहे? 5 5 25. राहिले किती? 0. वरचा 2 घेतला काय झालं नाही? भाग गेला नाही म्हणून 0.4 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे किती आलं रे? 50.4. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा हे झाले आपले 27 क्वेश्चन. 27 क्वेश्चन नंतर काय म्हटलं रे? आता हे गणित असं हे आलं बेसिक पद्धतीने आपण सोडवले की असं असं केल्यावर अशी प्रोसेस आहे. या गणिताला आपण शॉर्टकटने सोडू शकतो का रे? तर सोडू शकतोय. शॉर्टकट कसं सोडवणार? तर बघा 162 आणि 120 दिले आणि इथं सेकंडचा फरक बघा. म्हणजे काय म्हटलं रे?
3 सेकंदात ह्यांच्यातला गॅप एवढा तो फरक करेल, म्हणजे किती 162 मध्ये 120 गेले, किती राहिले रे 42. बरोबर, 162 मधनं 120 गेले, राहिले किती रे 42 मीटर. 42 मीटर तो किती वेळात करतोय रे, 18 मधनं 15 गेले, राहिले किती रे 3 सेकंदात तो 42 करतोय. बरोबर, 3 सेकंदात 42 करतोय. तर काय येणार रे 18 सेकंदात किती करेल, याला गुणिले मी 6 केलं तर हे 18 येणार, म्हणून ह्याला पण गुणिले मला 6 करायला लागणार, म्हणजे किती येणार 6 2 12, हातचा आला 1, 24 आणि 1 25, म्हणजे टोटल माझं 252 मीटर तो गेलेला आहे यामध्ये. बरोबर, मग या ट्रेनची पण लांबी ऍड होते कारण आपण प्लॅटफॉर्म ओरडा लागलोय. मग यातनं 162 वजा करा, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं डायरेक्ट 90. आपल्याला डायरेक्ट जर लांबी विचारली असती तर डायरेक्ट आपला 90 असं पण तुम्ही डायरेक्ट काढू शकता की डायरेक्ट 90 येते. तर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 26 मध्ये काय 28 मध्ये काय विचारले बघा, वरील प्रश्नात म्हणजे ह्याच प्रश्नात रेल्वेची लांबी विचारली त्यांनी. लांबी काय रे आपण मगाशीच काढले 90, हे तुम्ही असं पण काढू शकता आणि असं पण काढू शकता, हे डायरेक्ट शॉर्टकट पण काढू शकता आणि तुम्ही बेसिक पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. तर हे झालं क्वेश्चन नंबर 28 सुद्धा. क्वेश्चन 28 सुद्धा यामध्ये झालेला आहे. तर आता बघा पुढचं काय म्हणलेलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 29 आता आपल्याला सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 29 काय म्हणते रे, क्वेश्चन नंबर 29 बघा, 2 रेल्वे भेटल्यानंतर अनुक्रमे 6, 9 व 16 तासांनी पोहोचतात. म्हणजे काय म्हटले रे, आता समजा इकडनं इकडं मला जायचं आहे. बरोबर, अशी आपल्याला जायचं समजा, म्हणजे एक इकडनं यायला लागले आणि एक इकडनं यायला लागले. बरोबर, एक इकडनं यायला लागले आणि एक इकडनं यायला लागले. मग समजा दोघं मला भेटले तिथं या ठिकाणी भेटलेत, म्हणजे समजा ही ट्रेन माझी ए आहे इकडे चालल्या आणि ही ट्रेन माझी बी आहे इकडे चालल्या समजा. आता ही इथं भेटलीत मध्ये, भेटल्यानंतर बी या ठिकाणाला म्हणजे इकडनं इकडे जाणाऱ्याला किती वेळ लागला रे, इकडनं इकडे जाणाऱ्याला भेटल्यानंतर 9 तास लागले. बरोबर, आणि इकडं इकडे जाणाऱ्याला किती लागले रे 16 तास लागले. बरोबर, तर काय करायचं रे यात, मग असल्या बघितलं तर आपल्याला डायरेक्ट पण सोडू शकतो. तर कसं असते यांचा डायरेक्ट एक रेशो असतो, V1 छेद V2 म्हणजे VA छेद VB. बरोबर, VA वर VB अंडर रूट काय करायचं रे, अंडररूट केलं काय करायचं, एकमेकाच्या विरुद्ध टाइम घ्यायचं. म्हणजे काय येणार एकमेकाच्या विरुद्ध, म्हणजे किती रे T1 असतो तो T2 येणार, म्हणजे काय होणार रे ए ला किती वेळ लागला रे 16, कारण या पोहोचल्यानंतर किती लागला त्याला 16 तास लागले. बरोबर, नाही इकडे उलट दिले आपण, बी ला पोहोचायला 16 तास लागले आणि ए ला पोहोचायला 9 तास लागले, असं प्रश्नात दिले आपल्याला. बरोबर, मग एकमेकाच्या विरुद्ध घ्यायचं, म्हणजे ए ला काय घेणार आहे 16 घेणार आणि बी ला जवळजवळच्या व्हॅल्यू 9 घेणार, म्हणजे याचा रेशो काय येणार आहे 3:4 झालं. हा प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडवायचा आहे, हा तुम्ही फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, कारण तुम्ही बेसिकने सोडवायला गेला हा गणित तर भरपूर वेळ जातोय. मग त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने सोडवून घ्या, डायरेक्ट तुम्ही हे सोडू शकता. तर उत्तर काय येणार आहे, इथं चुकून मी 3/4 लिहिलं, इथं 4/3 येणार, कारण 16चा वर्गमूळ 4 येणार आणि 9चं 3 येणार, मग 4/3 पर्याय क्रमांक बी. म्हणजे काय रे फॉर्म्युला काय म्हणते रे, VA छेद VB बरोबर काय येणार रे अंडर रूट TB छेद TA. हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता, कारण ह्या प्रश्नामध्ये डायरेक्ट तुम्ही असं टाकला की डायरेक्ट तुम्हाला रेशो मिळून जाईल. तर पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याशिवाय या गणिताला डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने आपण सोडवू शकत नाही, ही एकदम सोपी पद्धत आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 29 झालं. तर क्वेश्चन नंबर 30 काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 30, ताशी 40 किलोमीटर वेगाची गाडी एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते. म्हणजे ताशी कितीने चालले रे, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालले तर 9 सेकंदात ओलांडते. तर 450 मीटर पुलाला किती वेळा ओलांडेल असं म्हटले. बरोबर, 450 ला किती वेळा ओलांडेल. मग पहिला आपण ट्रेनची लांबी काढून घेऊया. ट्रेनची लांबी काढायला काय करणार रे, ट्रेनची लांबी आपल्याला माहिती आहे का रे, नाही. मग ट्रेनची लांबीला आपण समजा x मानूया, x छेद 9 सेकंदात ओलांडायला किती वेग किती आहे त्याचा 40 इंटू काय करणार आहे आपण 5/18 करणार. बरोबर, इथपर्यंत सर्वांना कळाले. तर बघा 9 × 9 9 × 2 = 18, 2 गेला 20 आला, 20 × 5 किती रे 100 मीटर. हे काय आलं रे माझी 100 मीटर काय आलं रे आपली ट्रेनची लांबी आली. ट्रेनची लांबी 100 मीटर आली. तर आपल्याला कळायला काय सांगितलं रे आता त्यांनी, आता ते प्लॅटफॉर्मला ओलांडणार आहेत.
प्रश्न क्रमांक किती आहे हा 30वा आहे. आता ते प्लॅटफॉर्मला ओलांडणार आहेत. प्लॅटफॉर्म म्हणजे काय रे, आपल्याला वेग दिलाय, ट्रेनची लांबी मिळाली, आता प्लॅटफॉर्मला आपण आरामशीर ओलांडू शकतोय. प्लॅटफॉर्म किती आहे रे, 450 मीटर आहे. म्हणजे काय नाही, टोटल लांबी 450 अधिक 100 छेद 40 गुणिले 5/18. 5/18. 18 इकडे गेल्यावर डायरेक्ट काय तरी याला डायरेक्ट गुणिले पण लिहू शकता 18. बरोबर. मग 450 म्हणजे अधिक 100 म्हणजे किती आलं रे, 550. बरोबर. गुणिले 18 आहे तसं लिहा. छेद काय येणार रे, 40 गुणिले 5. बरोबर. इथं पण तसा मला काय आलंय, हा शून्यला हा शून्य गेला. मग 5 ने भाग घालवा, 11 5 55. महिला गुणाकार करा, 11 8 88, 11 ने 8 198 भागिले 4. बरोबर. 198 भागिले 4. आता समजा 200 असतं तर माझं उत्तर किती आलं असते, 4 5 20 येते. म्हणजे 50 च्या आसपास आला असतं. म्हणजे 50 पेक्षा माझं जरासं उत्तर कमी येणार आहे. मग 50 पेक्षा उत्तर कमी म्हणजे किती येणार आहे, तर ऑप्शन मध्ये काय दिले बघा, 49.5. हे माझं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. पूर्ण प्रश्न सोडवायची गरज नाही, कारण तुम्ही डायरेक्ट लॉजिक पण भागाकार करू शकताय. म्हणून डायरेक्ट 49.5 यात उत्तर येते. मग पहिला काय केलं, आपण ट्रेनची लांबी काढून घेतली. ट्रेनच्या लांबीवर आपण पूल किती सेकंदात ओलांडे ते काढून घेतले. हे झाले 30 क्वेश्चन्स. जर तुम्ही चॅनलला आपल्याला नवे आला असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण हे सर्व प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीच्या दृष्टीने एकदम महत्वाचे आहेत. तर बघा क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 काय रे, 5 किलोमीटर व 10 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 2 माणसांना एक रेल्वे 21 व 24 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती असं म्हटले. बरोबर. 5 किलोमीटर व 10 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 2 माणसांना रेल्वे ओलांडते म्हटले. बरोबर. म्हणजे एक 5 किलोमीटर वेगाने चालले आणि एक 10 किलोमीटर वेगाने चालले. बरोबर. तर ओलांडते किती रेते, एकाला 21 सेकंदात ओलांडतोय आणि एकाला किती ओलांडतोय रे, 24 सेकंदात ओलांडतोय. तर आपल्याला काय सांगितलं रे, रेल्वेचा वेग काढायचा आहे. रेल्वेचा वेग आपल्याला काढायचा आहे. मग वेग बरोबर काय असते रे, अंतर छेद टाइम असते. बरोबर. वेग बरोबर काय असते रे, अंतर छेद टाइम असते. मग लिहून घ्या, वेग बरोबर काय येणार रे, माझा अंतर किती आहे रे, अंतर आपल्याला माहित नाही, म्हणून ट्रेनची लांबीच अंतर असणार आहे x. बरोबर. ट्रेनची लांबीच असणार आहे. आणि वेग किती येणार रे, माझा वेग ह्याचा 5 आहे आणि दोघांची दिशा सेमच आहे, तर काय येणार रे माझं, आता रेल्वेचा वेग किती येणार रे, टाइम बरोबर काय येते रे, नाहीतर इथं डायरेक्ट आपण वेग लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. वेग किती येणार आहे, ज्यावेळी समान दिशेने चाललेत तर काय येणार रे, v प्लस रेल्वेचा वेग आपण v धरूया आणि हे समान वेगाने चाललेत म्हणजे v मायनस 5 येणार. बरोबर. आणि आता टोटल लांबी किती, रेल्वेची लांबी येणार आणि ओलांडतात किती रे, ती 21 सेकंदात ओलांडतात. इथपर्यंत काय आले सर्वांना. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं काय येणार रे, v मायनस 10. बरोबर. काय येणार रे, रेल्वेची लांबी फिक्स राहणार x आणि छेद 24 सेकंदात ओलांडतोय. बरोबर. आपल्याला काढायला काय सांगितलं रे, वेग काढायला सांगितलंय. बरोबर. दोन्ही कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर दोघांची लांबी ही समानच असणार आहे. रेल्वेची लांबी चेंज होणार आहे का रे, नाही होणार. मग तेच करून घ्यायचं इथं, v मायनस दोन्ही समान करून घ्या, v मायनस 5. पहिला हे इक्वेशन घ्या, v मायनस 5 गुणिले 21 करा. बरोबर. v मायनस 10 गुणिले 24 करून घ्या. बरोबर. इथंपर्यंत काय आलं, कारण x समान आहे, आपलं दोघांची लांबी समान आहे. मग हे आता आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. मग सोडवून घेताना पहिला भागाकार करा, 3 7 21, 3 8 24. बरोबर. इथपर्यंत काय आलं तुम्हाला. तर बघा आता गुणाकार करा, 7v मायनस 7 5 35 बरोबर 8v वजा 80. इथपर्यंत कळाले सर्वांना. ही स्टेप कशी लिहिली आपल्याला कळाले काय, त्यानंतर आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं. बघा 8v मधनं 7v गेले, राहिले किती रे, फक्त v राहिला. इथपर्यंत कळालं. इकडे बघा हा मायनस 80 होता, इकडे आल्यावर काय होणार रे, प्लस 80 होणार. बरोबर. इकडे आल्यावर काय होणार रे, प्लस 80 होणार. मग प्लस 80 आल्यावर काय होणार रे, प्लस 80 मधनं 35 गेले, राहिले किती रे, 45 किलोमीटर प्रति आवर. हे प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. काय येणार रे, 45 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे पर्याय काय येणार रे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर येईल. तर आता तुम्ही म्हणाले या प्रश्नामध्ये इथं तर वेळ सेकंदात दिलाय,
इथं सेकंदात दिलाय, मग तुम्ही उत्तर किलोमीटर प्रति आवर मध्ये कसा का लिहिला? तिथं पण तुम्ही डायरेक्ट लिहायला पाहिजे होता तसा असेल तर. बरोबर. मग काय होणार आहे, आता जर आपण व्ही लिहितो, आता हे किलोमीटर मध्ये आहे, किलोमीटर मधनं आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायला काय करतो आपण, त्याला गुणिले 518 करतो. तसंच इथं पण मला 518 करायला लागणार. बरोबर. इथं पण मला 518 करायला लागणार. असं करायला पाहिजे होतं तुम्ही, सर तुम्ही डायरेक्ट असं लिहिलाय म्हटलंय तर. मग इथं पण आपल्याला इथं 518 येणार आणि इथं पण 518 येणार. बरोबर. परंतु इथं काय होते बघा, दोन्ही इक्वेशन समान होत्यात, त्यामुळे हा 518 आणि हा 518 कट होतो, म्हणून मी 518 लिहिलाच नाही. कारण डायरेक्ट इथं कट होणार होतं शेवटला, ते आपल्याला स्टेप मध्ये वाढवायचं नाही, त्यामुळे मी डायरेक्ट 518 लिहिलंच नाही, म्हणून आपलं उत्तर डायरेक्ट किलोमीटर प्रति आवर मध्ये येते. हे तुम्हाला यामध्ये समजून घ्यायचं. मी 518 का लिहिलं नाही ते, तर त्याचं कारण असं आहे की हे इथं आल्यावर डायरेक्ट कट होणार होतं, म्हणून मी 518 लिहिलं नाही. तर बघा क्वेश्चन नंबर झाला 31. क्वेश्चन नंबर 32 तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा काय म्हणते. क्वेश्चन नंबर 32 काय म्हणते रे. आता वरील प्रश्नामध्ये दिलता, आता आपल्याला काय आता प्रश्न सोडवायला पाहिजे. वरील प्रश्नातच त्यांनी काय विचारलं, रेल्वेची लांबी सोडवली. तर हा 32वा क्वेश्चन तुम्ही रेल्वेची लांबी तुम्ही काढू शकता. हा होमवर्क मध्ये तुम्हाला सोडवायचा आहे, कमेंट मध्ये उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. सेम प्रश्न राहणार आहे तो, त्याचा फक्त उत्तर काय करायचं आहे रे, आपल्याला आता फक्त रेल्वेची लांबी काढायची. ह्या तुम्ही होमवर्कला सोडवायचं आहे 32वा क्वेश्चन. तर बघा 33वा क्वेश्चन आता आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक काय रे, 33. 33वा प्रश्न काय म्हटलंय बघा, रेल्वे अपघातामुळे मूळ वेगाच्या 3/4 वेगाने धावल्यास, कशाने वागला रे, 3/4 धावल्यास 30 वेगाने धावल्यास 30 मिनिट उशिरा पोहोचलाय तो. किती रे, 30 मिनिट काय झालाय तो, लेट झालाय. 30 मिनिट लेट झालाय. तर मूळ वेळ किती विचारलाय, म्हणजे मूळ वेळ किती विचारलाय आपल्याला, काय विचारलंय रे, मूळ वेळ आपल्याला विचारले. तर कसं काढणार आहे आता, आता बघा 3/4 गेला, 30 मिनिट लेट गेला, तर मूळ वेळ आपण काढणार कसं. तर काय करणार आहे आपण बघा, पहिला त्याचं वेग किती होतं रे, 4 होतं, परंतु त्याला काय झालं रे, दुखापत झाली त्याला अपघातामुळे, रेल्वे अपघात झाल्यामुळे तिथे 3 ने गेला, म्हणजे पहिला तो 4 जायच होता, परंतु तो आता 3 ने चाललाय. काय म्हणणार रे, म्हणजे वेग काय येणार आहे त्याचं, वेगाचे गुणोत्तर काय होते रे, पहिला तो 4 ने जात होता, परंतु अपघात झाला म्हणून तो 3 ने चाललाय. कळालं तुम्हाला, पहिला 4 ने जात होता, आता तो 3 ने चाललाय. वेग आता चेंज झाला, वेगाच्या विरुद्धच वेळ असते, हे सर्वांनाच माहिती आहे, म्हणजे काय येणार रे, 3/4 येणार. बरोबर. वेगाच्या विरुद्धच वेळ येणार, 3/4 आला. तर काय म्हटलं बघा, असं 3/4 गेल्यामुळे त्याला 30 मिनिटं जास्त लागलेत. काय म्हणले रे त्याने, 30 मिनिटं जास्त लागलेत त्याला, म्हणजे काय येणार बघा, ह्यांच्यातला गॅपच 30 मिनिटं असणार आहे. बरोबर. कारण पहिला त्याला 3 रेशो भागवत होता, आता त्याला 4 रेशो लागायला आलाय, म्हणून 30 मिनिटं वाढल्यात, म्हणजे 1 ची व्हॅल्यू माझी 30 मिनिटं आहे. इथपर्यंत तुम्हाला कळाले, 1 ची व्हॅल्यू 30 मिनिटं आहे. तर काय येणार रे, 3 ची व्हॅल्यू किती येणार रे, 3 गुणिले 30 मिनिटं, म्हणजे किती आलं रे, 90 मिनिट. हेच आपलं, कारण ओरिजिनलच्या स्पीडनं तो 4 जात होता, त्यावेळी त्याला 90 मिनिटं लागत होती. हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे काय येणार रे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मूळ विचारलं असतं, परंतु आता त्याने आता समजा याच गणितामध्ये अपघातानंतर किती वेळ लागला असता, तर असं विचारलं असतं तर काय आलं असतं रे, 30 गुणिले 4 केलं असतं, म्हणजे किती आलं असतं रे, 120 मिनिट, म्हणजे किती आलं असतं, 2 तास आला असता. अपघातानंतर किती वेळ लागला असता, तर 2 तास, आणि अपघाताच्या आधी लागला असतं, म्हणजे ओरिजिनल वेगना गेला असता तर 90 मिनिटे, म्हणजे 1.5 तास लागला असता. हे तुम्हाला समजून घ्यायचं की क्वेश्चन मध्ये विचारलंय काय हे तुम्हाला माहित पाहिजे. क्वेश्चन नीट वाचायचा आहे, कारण त्यांनी मूळ वेळ किती म्हटलंय, त्यामुळे क्वेश्चन नीट वाचून घ्यायचा, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. हा झाला क्वेश्चन नंबर 33. आता बघा 34 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आता. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 काय म्हणते रे, 60 किलोमीटर ऐवजी बिघाडामुळे 40 किलोमीटर वेगाने गेलास, म्हणजे पहिला तो 60 न जात होता, परंतु तो आता 40 न चाललाय. कशामुळे रे, बिघाड झाला म्हणून. बरोबर. मग आता काय म्हटलं रे, ते 2 तास लेट पोहोचलाय. किती वेळ रे, 2 तास लेट गेला तो, त्याच्यामुळे त्याला 2 तास वेळ झाला. काय झालं रे, 2 तास वेळ झाला त्याला, त्याच्यामुळं 60 ऐवजी 40 ने गेल्यामुळे 2 तास वेळ झाला त्याला.
तर काय म्हटले त्यांनी आपल्याला, तर पोचल्यास अंतर किती विचारले आपल्याला, टोटल अंतर किती होतं असा आपल्याला प्रश्न पडलाय. मग कसं सोडवायचं रे, मगाच्या पद्धतीनेच घ्या, वेग घ्या, वेग बरोबर काय तरी माझं गुणोत्तर घ्यायचं, 3 2 आलं, 20 ने भाग घालवा, 3 2 आलं, बरोबर. वेगाचं गुणोत्तर झालं. आता वेळेचं गुणोत्तर, वेळेचं काय येणार आहे, ह्याच्या विरुद्ध करा, 2-3 येणार, बरोबर. वेळेचं गुणोत्तर घ्या, 2-3 येणार, बरोबर. परत काय म्हटलं, 2 तास लेट पोहोचला तो, काय झालं रे, 2 तास लेट पोहोचलाय. कशामुळं, वेग कमी झाल्यामुळं. म्हणजे यांच्यातला गॅपच माझा 2 तास आहे, कारण ओरिजिनल याला जायचं होता तो, आता 3 ला चाललाय. म्हणजे 1 बरोबर माझं 2 तास आहे, बरोबर. 1 म्हणजे माझं 2 तास आहे. मग 2 म्हणजे किती येणार रे, 2 गुणिले 2 म्हणजे किती येणार रे, 4 तास येणार. आणि 3 गुणिले 2 म्हणजे किती येणार आहे, माझं 6 तास येणार, बरोबर. इथं तर तुम्हाला कळाले. मग काय करायचं रे असले, डायरेक्ट आता वेग आपल्याला माहिती आहे 60 दिलाय आणि इथं 40 दिलाय, ह्यांचा गुणाकार करा किंवा ह्यांचा गुणाकार करा, उत्तर काय येणार आहे, डिस्टन्स येणार. डिस्टन्स म्हणजे काय रे, स्पीड गुणिले टाइम, डिस्टन्स येणार. पण डायरेक्ट करा, 60 गुणिले 4 किती आलं रे, 240 किलोमीटर. किंवा हे करा, 4 गुणिले 6 करा, 240 किलोमीटर. हे ज्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, 240 किलोमीटर. झालं. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे, प्रश्न क्रमांक 34 पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. सेम आपण रेशो पॅटर्न पद्धतीनं हे गणित सोडवू शकतो आणि कमीत कमी वेळात आपण हा प्रश्न उत्तरापर्यंत जातो, कारण ही सर्वात सोपी पद्धत आहे. एकदम शॉर्ट ट्रिक पद्धतीने आपण शिकवत आहे व्हिडिओमध्ये. कारण कसं आहे, तुमचा वेळ पेपरमध्ये वाया झाला नाही पाहिजे. कारण गणित बघितलं एकेकांचं आपलं म्हणणार भरपूर वेळ लागणार, कॅल्क्युलेशन भरपूर करायला लागणार, तर एवढ्या वेळ करायची यामध्ये गरज नाही. त्याआड तुम्ही रेशो पद्धतीने सुद्धा हे सोडवू शकता. तुम्ही बेसिक न सोडवू शकता का रे, तर बेसिक न सुद्धा तुम्ही हे गणित सोडवू शकता. तर ते तुम्हाला मी आता दाखवत आहे बघा, तुम्ही बेसिक न कसं सोडवणार. आता हे रेशो पद्धतीने झालं, आता आपण बेसिक न सोडूया. बेसिक न कसं सोडवणार आहे, तर बघा ही डायरेक्ट पद्धत झाली, रेशो पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. बेसिक न पण एकदम सोपं आहे गणित सोडवायला. तर बघा, समजा तुमचं डिस्टन्स जे आहे म्हणजे टोटल अंतर जे आहे ते एक्स आहे म्हणून समजा. मग समजा एक्स अंतर 40 ने गेला, बरोबर, आणि तेच अंतर 60 ने गेला, तर यांच्यातला गॅपच त्यांनी सांगितले 2 तास लागतात. तुम्ही आतापर्यंत बघितलं असाल तर तासच सांगितलं त्याने, 2 तास लागतात, बरोबर. पण डायरेक्ट सोडून घ्या, 60x वजा 40x राहिले किती रे, 20x. छेद काय येणार रे, 6 गुणिले 4 किती रे, 24. आणि हे 2 शून्य, बरोबर, हे 2 आलं, बरोबर. इथं पण डायरेक्ट तुम्ही सोडवू शकता. बघा, हा शून्यला हा शून्य गेला, बरोबर, हा 2 ला हा 2 गेला, म्हणजे x बरोबर किती आलं रे माझं, 240 किलोमीटर. तुम्ही असं सुद्धा हे गणित सोडवू शकता, रेशोनं पण सोडवू शकता आणि असं बेसिक जरी केला तुम्ही मेन प्रोसिजर तरी तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला मेन म्हणजे काय रे, हे इक्वेशन मांडता आलं पाहिजे. इक्वेशन मांडला की तुमचं उत्तर येऊन जाईल. तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे शॉर्ट ट्रिक्स कसे वाटतात हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर बघा, क्वेश्चन 34 झाले, क्वेश्चन क्रमांक 35 तर सोडवायचं आपल्याला. क्वेश्चन क्रमांक 35 काय म्हणलं रे, 2 गाड्यांचा वेग 3:4 आहे. तर बघा, 2 गाड्यांचा वेग काय म्हटलं त्यांनी, 3:4 आहे. हा काय आहे आपला वेग आहे, 2 गाड्यांचा वेग 3:4 आहे. तर पुढे काय म्हटलं, दुसरी गाडी 3 तासात 240 किलोमीटर धावते. तर पहिल्या गाडीचा वेग किती, एकदम सोपं दिले. दुसरी गाडी काय म्हटलं रे, 240 किलोमीटर 3 तासात धावते, म्हणजे याचा वेग किती आहे रे, 80 आहे, बरोबर, 80 किलोमीटर प्रति तास आहे. तर आपल्याला म्हटले काय, त्यांनी पहिल्या गाडीचा वेग किती विचारले. म्हणजे बघा, आपल्याला त्यांनी डायरेक्ट रेशो दिला वेगाचा, परंतु काय म्हटलं त्यांनी, वेग आपल्याला 240 किलोमीटर 3 तासात, म्हणजे 4 ची व्हॅल्यू 80 आहे. हे काय असतं तुम्हाला, 4 ची व्हॅल्यू आपल्याला 80 आहे, म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, 20 येणार. मग पहिलाच वेग त्यांचा येणार आहे 3 गुणिले 20 किती येणार आहे, 60 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे काय येणार आहे, 60 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे जर बरोबर उत्तर येईल. एकदम सोपं दिलंय गणित मध्ये, काहीच करायचं नाही या प्रोसिजरमध्ये. सॉरी. तर बघा, 35 क्वेश्चन झाले. तर क्वेश्चन नंबर 36 तुम्ही बघा. जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ नेमका कसा वाटला तो.
आज तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. तर बघा क्वेश्चन नंबर 36 काय म्हटलं बघा. रेल्वे जाताना ताशी 60 किलोमीटर जाते, म्हणजे 60 किलोमीटर वेगाने चालल्या आणि येताना 40 किलोमीटर वेगाने येते, प्रवास करते, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग विचारले. आता हे सरासरीमध्ये गणित जाते, तरी पण आपण आता रेल्वेचा संबंधित आहे म्हणून यामध्ये सोडवून घेऊया. तर काय येणार बघा. जाताना तो कितीनं चाललाय? 60 न चाललाय आणि येताना कितीनं चाललाय? तो 40 न चाललाय. बरोबर. जाताना 60 न चाललाय, येताना 40 न चाललाय. तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग विचारला आपल्याला. सरासरी वेग असं विचारलंय. तर बघा जाताना 60 ने गेला, येताना 40. आता समजा दोघांचा आपण टोटल अंतर आपण मनानुसार आपल्या 120 मानूया. अंतर आहे आपलं, समजा अंतर मी 120 मानलं. तर काय होणार आहे? 60 ने गेलं तर मला किती वेळ लागेल रे? इथं आपण वेळ लिहून घेऊया. 60 ने गेल्यावर मला 2 तास लागतील, 40 ने गेल्यावर मला 3 तास लागतील 120 मिनिटं जायला. तर बघा सरासरी वेग म्हणजे काय असते रे? सरासरी म्हणजे काय असते रे? टोटल अंतर छेद टोटल वेळ असते. बरोबर. हे तुम्हाला माहितच आहे, टोटल अंतरचे टोटल. बघा आता 60 120 ला आपण अंतर मानले. जाताना 120 गेला, येताना 120 आला, म्हणजे किती झालं रे? आपलं अंतर किती झालं? 2 गुणिले 120 झालं. जाताना आणि येताना पकडला तर. बरोबर. छेद जाताना त्याला किती वेळ आला रे? 2 तास लागलं आणि येताना त्याला किती वेळ आला रे? 3 तास लागले. टोटल किती वेळ आला रे? 5 तास वेळ लागला. बरोबर. मग हेच आता सोडवायचं आपल्याला फक्त. इथे किती येणार रे? 24 गुणिले 2 48, म्हणजे उत्तर काय येणार आहे माझं? 48 किलोमीटर प्रति तास झालं. एवढंच सोडवायचं तुम्हाला. मग पर्याय क्रमांक काय आहे तरी? 36 क्रमांकाचा पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए ला 48 आहे, तर ते बरोबर उत्तर येईल. तर बघा 36 क्वेश्चन आपले झालेले आहेत. आता पुढचे क्वेश्चन. आता टॉपिक मध्ये भरपूर काही राहिलेलं नाही, अजून मोजकेच फक्त टाईप आपल्याला यामध्ये शिकले राहिलेले आहेत शिल्लक. तर बघा प्रश्न क्रमांक 37, क्वेश्चन क्रमांक 37. तर बघा परत सरासरी वेग गेलाय. ताशी 40 किलोमीटर वेगाने 120 किलोमीटर जातो, ताशी 80 किलोमीटर वेगाने 120 किलोमीटर जाते, तर सरासरी वेग किती? बघा जाताना किती? जाताना 120 किलोमीटर गेलाय, परत 120 किलोमीटर गेलाय. बरोबर. टोटल सरासरी काढायला काय करणार आहे आपण? टोटल अंतर घेणार. टोटल अंतर घेणार आपण. जाताना 120 परत गेलाय आणि त्यानंतर परत 120 गेलाय, पण जाताना तो 40 ने गेला. 40 ने 120 ला गेला किती गेला लागणार आहे? 3 तास लागणार. बरोबर. 3 तास लागणार. येताना काय केला तो? परत 80च्या वेगाने 120 गेला, म्हणजे किती लागणार त्याला? 1.5 तास लागणार. बरोबर. तर काय करायचं आता? 120 गुणिले 120 किती रे? 120 अधिक 120 240 छेद 4.5 आलं. बरोबर. 4.5 आलं. आता हे पॉईंट घालवणार मी. पॉईंट घालण्यासाठी काय करायला लागणार आहे मला? वरती 10 ने गुणले म्हणजे 0 वाढणार माझा. बरोबर. तर आता फक्त आपल्याला भाग करून घ्यायचा आहे. 45 9 5 45 आणि हे किती येणार रे? 5 चोक 20 5 8 40 किती येणार रे? 480 येणार. बरोबर. 480 आलं तर 480 भागिले 9 हे आपलं बरोबर उत्तर येईल. मग आता आपला ऑप्शन मध्ये तसं दिले का रे 37 नंबरला? तर नाही, यांनी पॉईंट मध्ये दिले. मग पॉईंट मध्ये काढून घ्या. आता बघा 9 5 45 राहिले किती रे? 3 0 9 त्रिक 27, म्हणजे 53 पॉईंट माझं समथिंग काहीतरी उत्तर येणार. मग काय येणार रे? पर्याय क्रमांक 53.33 बी, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर येईल. पूर्ण उत्तर काढायची काय गरज नाही आपल्याला. हे झालं क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 38 तुम्ही आता सोडवायचा प्रयत्न करा. तर बघा क्वेश्चन नंबर 38. तुमचं आताचे जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी टाइम वेस्ट जरा पण करत नाही, कारण कसं आहे आता लवकरच आपला पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. त्यासाठी आपल्याला तर वेळ महत्वाचा आहे खूप, त्यामुळे मी पटापट गणित घेत आहे. तर बघा क्वेश्चन क्रमांक 38 काय म्हटलं रे? ताशी 50 किलोमीटर वेगाची ताशी 50 किलोमीटर वेगाने चालल्या, म्हणजे किती चालले? ताशी 50 किलोमीटर वेगाने चालल्या. बरोबर. 150 मीटर लांबीची गाडी, 150 मीटर लांबीची आहे. लांबी किती रे जी? 150 मीटर लांबीची आहे गाडी. विरुद्ध दिशेने ताशी 40, म्हणजे ही इकडे चालल्या आणि विरुद्ध दिशेने ताशी 40 न चालल्या, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने.
वेगाने येणाऱ्या गाडीतील माणसाला किती वेळात ओलांडेल. म्हणजे काय म्हणजे माणसाला ओलांडायचं इथं, हे लक्षात ठेवायचं. माणसाला ओलांडायचं आहे इथं. ही कन्सेप्ट काय आहे बघा. ताशी येणारी ट्रेन 40 ने यायला लागल्या आणि माणसाला आपल्याला ओलांडायचं आहे. हे कन्सेप्ट यात महत्वाचं आहे. माणूस म्हणजे काय रे, एक पॉइंट आहे बरोबर, माणूसला पॉइंट आहे. खरं माणूस ट्रेनमध्ये बसलाय म्हणजे ते माणसाला पण स्पीड कोणाच आलं, ट्रेनचं स्पीड आलं. हे यात समजून घ्यायचं आहे. माणसाला पण स्पीड काय रे, ट्रेनचं स्पीड आलं. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने यायला लागल्यात, हे यात समजून घ्यायचं. यामध्ये ट्रेनची लांबी येणार नाही दुसऱ्या, पहिल्याला फक्त ट्रेनची लांबी येणार, कारण दुसऱ्यात फक्त आपल्याला माणसाला ओलांडायचं आहे. त्यामुळं फक्त माणसाचं स्पीड येणार आहे. मग काय येणार आहे उत्तर आपल्याला, किती वेळ काय येणार, वेळ बरोबर काय येणार आहे, टोटल अंतर किती आहे ट्रेनची लांबी 150. एकमेकाच्या दोघं काय आहेत रे, विरुद्ध आहेत. काय रे, विरुद्ध आहेत बरोबर. आपलं उत्तर सेकंड मध्ये काढायचं आहे. विरुद्ध आहेत तर काय येणार, विरुद्ध असल्यावर काय होतं रे, ऍडिशन होणार. 50 अधिक 40 90. कशात आहे रे, किलोमीटर प्रति तासात आहे. आपल्याला कशात करायला लागणार, मीटर पर सेकंद मध्ये करा. म्हणून 518 इथं करण्यापेक्षा डायरेक्ट 18 आपण इथं लिहून घ्या बरोबर. तर आता भागाकार करायचा फक्त. बघा 0 ला 0 गेला बरोबर. 3 5 त्रिक 15 9 दुनी 18 बरोबर. मग उत्तर किती आलं रे, 6 सेकंद झालं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे, बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथं फक्त माणसाला ओलांडायचं आहे. ट्रेन मध्ये बसलाय माणूस, परंतु ओलांडायचा फक्त माणसाला. ही कन्सेप्ट तुम्हाला ही माहित पाहिजे यामध्ये की कसं करायचं तुम्हाला. तर बघा 38 क्वेश्चन आपले झालेले आहेत. आता शेवटचे फक्त 1 ते 2च टाईप आपले राहिलेले आहेत. तर बघा 38 नंतर आहे क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 काय म्हणते रे बघा. ताशी 63 किलोमीटर वेगाची रेल्वे त्याच दिशेने 9 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या माणसाला 18 सेकंदात ओलांडते. म्हणजे ताशी हे किती चालणार आहे, 63 किलोमीटर. हा पण इकडे चालायचं समजा किलोमीटर प्रति आवर. आणि दुसरा ताशी कितीने जात आहे माणूस, 9 किलोमीटर प्रति वेगाने. हा पण असाच चाललाय बरोबर, त्याच दिशेने चाललाय. माणसाला 18 सेकंदात ओलांडते. किती दिले रे, 18 सेकंदात आपल्याला ओलांडते म्हणून दिले. तर गाडीची लांबी किती, एकदम सोपं आहे. काय करायचं रे यात, स्पीड बरोबर किती आहे रे, स्पीड आपलं किती आहे 63 गुणिले, आता किलोमीटर मध्ये आहे, याला 518 करा, मीटर पर सेकंद आलं बरोबर. बरोबर स्पीड बरोबर काय असते रे, अंतर काय आहे माझं x राहणार, वेळ काय रे माझा 18 आहे बरोबर. असं दिले. परंतु काय म्हटलं बघा, दोघं पण समान वेगाने चालल्यात, दोघं पण एकाच दिशेने चालल्यात, त्यावेळी स्पीड काय असणार आहे आपलं, दोघं पण समान चालल्यात त्यावेळी स्पीड आपलं निगेटिव्ह होणार. म्हणून काय येणार आहे इथं 63 येणार नाही डायरेक्ट, इथं डायरेक्ट येणार 63 वजा 9 मग 518 येणार बरोबर आहे काय का, बरोबर आहे का रे. तर बघा 18 ला 18 गेला, तर बघा यांचा गुणाकार फक्त 63 मध्ये 9 गेले, किती राहिले रे 54. म्हणून 54 गुणिले 5 बरोबर ट्रेनची लांबी बरोबर. मग 5 चोक 20, 2 आलं 25 आणि 2 27, म्हणजे 270 मीटर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे काय येणार आहे, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी. काय नाही फक्त यामध्ये कन्व्हर्जन फक्त तुम्हाला आलं पाहिजे, एकदम बेसिक गणित आहे. तर 39 क्वेश्चन आपले झालेले आहे. क्वेश्चन नंबर 40 बघा. प्रश्न क्रमांक 40. दोन गाड्या एकाच वेळी विरुद्ध दिशेने म्हटलंय, हे एकीकडे चाललाय, हे एकीकडे यायला लागलाय बरोबर. तर अशी कशाने म्हटलं रे, हा 54 चाललाय, 54 किलोमीटर प्रति तास, आणि हा कितीने चाललाय रे 72 किलोमीटर प्रति तास. हा 54 चाललाय, हा 72 ने यायला लागलाय बरोबर. तर 3 तासानंतर किती अंतर पार करतील असं म्हटलंय, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने. तर दोघं मिळून 3 तासानंतर किती पार करणार आहे, विरुद्ध दिशेने असताना आपण काय म्हटलं रे, तर बेरीज होणार. 3 तासानंतर किती पार करते रे, यांची पहिला बेरीज करून घ्या. 72 अधिक 6 आलं बरोबर, 2 अधिक 4 6, 5 अधिक 7 12, 126 हे झालं. आणि 3 तासात किती पार करते रे, डायरेक्ट 3 ने गुणाकार करायचा तुम्हाला. झालं एवढंच करायचं. 6 त्रिक 18, हातचा आला 1, 3 दुनी 6 आणि 1 7 आणि 3 झालं 378 किलोमीटर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. एकदम बेसिक प्रश्न पडलेला आहे. क्वेश्चन क्रमांक आपलं ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे झाले 40 क्वेश्चन. आता बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा क्वेश्चन काय म्हटलं बघा, मुंबई ते ठाणे अंतर 300 किलोमीटर आहे. आता बघा, आता प्रश्न वेगळा आहे बघा.
अशी रेष आहे समजा, हा मुंबई आहे आणि हा ठाणे, हा मुंबई आहे आणि हा ठाणे, बरोबर. यांच्यातलं अंतर किती दिले रे? 300 किलोमीटर दिले. इथे लिहून घ्या, 300 किलोमीटर आहे, बरोबर. 300 किलोमीटर आहे. एकमेकाच्या विरुद्ध दिशेने 45 व 55, इथं किलो ताशी लिहायचं राहिले, ताशी 45 व ताशी 55, म्हणजे हा 45 चाललाय समजा, 45 किलोमीटर प्रति तासाने चाललाय आणि हा ताशी 55 किलोमीटर प्रति आवर या लागलाय, बरोबर. ताशी 45 आणि 55 या लागलाय. तर गाड्या निघाल्या तर किती वाजता भेटेल? ही सकाळी 10 वाजता निघाल्यात असं म्हटले, म्हणजे दोघं पण गाड्या सकाळी 10 वाजता निघल्यात टाइमला, तर किती वाजता भेटतील असं म्हटले. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. आता 300 फिक्स राहणार, कारण दोघांचं टायमिंग समान आहे म्हणून काय कन्वर्जन करायची गरज नाही. 45 अधिक 55 किती येणार रे? 100, बरोबर. म्हणजे काय उत्तर येणार रे? 3 तास. 3 तासानं भेटतील, म्हणजे किती रे? 10 अधिक 3 किती रे? 1 PM. 1 PM म्हणजे 1 PM ला भेटणार, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे? बी. 3 तासानंतर, 10 नंतर 3 तास किती आलं रे? 10 नंतर 3 किती आलं रे? 10 आणि 2 12 आणि त्यानंतर 1 म्हणजे 1 PM ला भेटतील. हे झाले क्वेश्चन. आता बघा पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन क्रमांक 42. जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा क्वेश्चन क्रमांक 42. 800 मीटर लांबीची आगगाडी किती आहे रे? 800 मीटर लांबीची आगगाडी आहे. 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 78 किलोमीटर वेगाने बोगद्यात शिरते. म्हणजे किती रे? 78 किलोमीटर प्रति तास वेगाने बोगद्यात शिरते. टोक बाहेर पडायला 1 मिनिट लागल्यास बोगद्याची लांबी किती? एकदम सोपा प्रश्न आहे. तर बघा 1 मिनिट लागते त्याला. किती लागते रे? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती रे? 60 सेकंद येणार, बरोबर. 60 सेकंदात पार करते. मग काय असते रे? वेग बरोबर काय असते रे? अंतरछेद वेळ असते. मग वेग किती रे माझा? 78 गुणिले 518 करा. परंतु इथं बोगदा पार करायचा आहे, फक्त त्याने लँग्वेज चेंज केल्या तर काय येणार रे? 800 अधिक 1 छेद सेकंदात 60 आलं, बरोबर. इथंपर्यंत सर्वांना कळालंय. तर बघा आता फक्त भागाकार करून घ्यायचा आपल्याला. sin 3 18 आणि हे किती येणार रे? sin 3 18 साईद आहे 60, बरोबर. 3 भाग घालवायला जातोय का रे? तर जातोय. 3 दुनी 6 आणि 3 संग 18, बरोबर. इथपर्यंत सर्वांना आले. तर बघा आता डायरेक्ट सोडवा. 26 गुणिले 5 किती रे? 6 पंचे 30, 3 हातचा आला, 5 2 10 3 13 आणि हा गुणिले 10 आहे म्हणजे 1 0 इकडे आला, बरोबर. आणि इकडे काय येणार रे? 800 अधिक x, मग x बरोबर काय येणार रे? 1300 मधनं 800 गेले 500 मीटर झालं. x बरोबर काय आलं रे? बोगद्याची लांबी 500 मीटर झालं. आता या प्रश्नाचं उत्तर काय येणार रे? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर एकदम सोपं आहे. यामध्ये लँग्वेज मध्ये काय केलं त्यांनी? बोगद्याचं जे आहे शेवटचं टोक पार नव्हते, म्हणजे काय बोगदाच पार झालाय हे तुम्हाला यामध्ये समजून घ्यायचं आहे. तर क्वेश्चन झाले 42. तर बघा आता शेवटचा टाईप राहिलाय ते तुम्ही सोडवून घ्यायचा. क्वेश्चन क्रमांक 43. क्वेश्चन क्रमांक 43. एक गाडी खांबाला 9 सेकंदात व 700 मीटर प्लॅटफॉर्मला 34 सेकंदात ओलांडते. म्हणजे खांब आहे तर त्याला ते 9 सेकंदात ओलांडतोय, बरोबर. आणि प्लॅटफॉर्म आहे तर 34 सेकंदात 700 मीटरच्या प्लॅटफॉर्मला, म्हणजे 700 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे त्याला तो किती ओलांडतोय रे? 34 सेकंदात ओलांडतोय. तर गाडीची लांबी किती विचारली? म्हणजे आपल्याला एक्स विचारले, लांबी विचारले. आपल्याला काय विचारले रे? लांबी विचारले. तर कसं काढणार आहे आपण? आता हा प्लॅटफॉर्म आहे ना, खांब आहे, बरोबर. स्पीड बरोबर काय असते रे आपलं? स्पीड बरोबर काय असते माझं? खांब. ज्यावेळी माणूस ओलांडतोय त्यावेळी रेल्वेची लांबी असते, रेल्वे छेद 9 आलं, बरोबर. आणि ज्यावेळी आपलं स्पीड प्लॅटफॉर्म ओलांडतोय त्यावेळी काय येणार? x अधिक 700 छेद 34 येणार, बरोबर. दोन्ही वेळी रेल्वेचं स्पीड चेंज होणार आहे का रे? नाही, रेल्वेचं स्पीड समान राहणार आहे. मग हे दोन्ही इक्वल आहे ना, म्हणजे 1 छेद 9 बरोबर x अधिक 700 छेद 34 येणार, बरोबर. हे सर्वांना कळालं इथपर्यंत? बघा इथं डायरेक्ट 34 दिले का रे? हा 34 दिले. तर बघा
34x बरोबर काय येणार आहे 9x बरोबर 2 शून्य घ्या 9 7 किती येणार आहे 63 बरोबर. इथं करा 34 मधनं 9 गेले राहिले किती रे 25x बरोबर 6300 येणार बरोबर. इथं पण काय आलं मग x बरोबर काय येणार आहे माझं 6300 डिवाइड बाय 25 किती येणार आहे याचं उत्तर 25 एके 25 25 दोन्ही 50 राहिले किती रे 13 शून्य करा 25 पाचा 125 राहिले 5 परत शून्य 25 दोन्ही 50 म्हणजे उत्तर काय येणार आहे माझं 252 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल बरोबर. क्वेश्चन क्रमांक 43. तर बघा क्वेश्चन क्रमांक 44 क्वेश्चन क्रमांक 44 क्वेश्चन क्रमांक 44 सोडवायचा आहे. तर बघा क्वेश्चन क्रमांक 44 काय म्हणते रे आता हा ट्रेनचा प्रश्न नाही आहे दुसरा प्रश्न आहे तरी पण तुम्ही एकदा सोडवून घ्या आलाय तर यामध्ये सोडवून घ्या. अ आणि ब यांच्या वेगाचे गुणोत्तर 5:7 आहे म्हणजे किती दिलेले अ आणि ब यांच्या वेगाचं गुणोत्तर किती दिलेले 5:7 दिले बरोबर. अ ला प्रवासाला 2 तास जास्त लागतात अ ला प्रवासाला 2 तास जास्त लागतात तर ब ला किती वेळ लागेल असं म्हटले बरोबर. आता आपल्याला दिले की कशाला रे वेगचं दिले मग वेळेचं गुणोत्तर काय येणार रे वेळेचं गुणोत्तर याच्या विरुद्ध येणार 7:5 येणार बरोबर. इथंपर्यंत तुम्हाला कळाले 7:5 परंतु काय म्हटलं अ ला 2 तास जास्त लागतात कशाला दिले अ ला 2 तास लागतात म्हणजे ह्याच्यापेक्षा 2 तास जास्त लागतात म्हणजे 2 ची व्हॅल्यू 5 7 वजा 5 2 ची व्हॅल्यू बरोबर 2 आहे मग 1 ची व्हॅल्यू बरोबर 1 येणार मग 7 ची व्हॅल्यू किती येणार आहे 7 तास आणि ह्याची किती येणार आहे 5 ची व्हॅल्यू 5 तास म्हणजे अ ला 7 तास लागतात ब ला 5 तास लागतात. मग टोटल काय म्हटलं ब ला किती वेळ लागेल मग डायरेक्ट उत्तर आले 5 तास झालं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर आजचा हा आपला व्हिडिओ आता इथं संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल. धन्यवाद.